कारंजा रिअल इस्टेट स्पोर्ट क्लब उदगीर, SRK बॉईज परळी आणि महाकाल स्पोर्ट्स उदगीर. बॉलिंग लिमिट्स ऐसी होगी 2-1-1-1. नवीन दे नवीन. शिंदे तसं खांबाला चिटकून थांबू नका शिंदे. खांबाला हात लावू नका, दुसरीकडे कुठं बी लावा. पहिलं षटक टागोर. अपील होतीये अंपायर कडे. अंपायरचा इशारा येतोय नॉट आउट. नाही नाही नाही, बशीरभाई म्हणतात नाही नाही नाही, आउट नाही. जोरात मारण्याचा होता प्रयत्न, परत ठरलेत अयशस्वी. कुठं जायचं नाही प्रेक्षकांनी हा सामना पाहण्याशिवाय. शेवटचा आजच्या टार्गेटला शेवटचा सामना. मारलाय पट्ट्यानं, चेंडू जातोय वन बाउन्स चौकार. खूप सुंदर असा हा चौकार वैभव सर यांच्या बॅट मधून. परत एकदा जोरात मारण्याचा होता प्रयत्न, पण गतीनं बीट केलंय आफताब यांनी. अहमदपूरचा युवा खेळाडू आफताब. शॉर्ट चेंडू, शॉर्ट बॉल, लेग कटर चेंडू होता, पीक केलंय आणि पाठवलंय चेंडूला. धडक बेधडक बेशडक षटकार. खूप सुंदर अशी फटकेबाजी महाराष्ट्र पोलीसचे कर्मचारी वैभव सर. मारला आणखीन एक फटका, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, वन बाउन्स चौकार. अजय ये आईचे
मुकुंद विभूते येथे कुठे असतील? आपलं गाणं तर फिक्स आहे. पहिलवान आला ग पहिलवान आला. मुकुंद विभूते जिथे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. आपले सहकारी येथे आपली वाट पाहत आहेत. आपले वडील आपली वाट पाहत आहेत. मुकुंद विभूते लवकरात लवकर येणे. मुकुंद आजच्या दिवसातील हा अंतिम सामना, उपांत्यपूर्व फेरीतील हा सामना चंद्रलोक 11 निलंगा विरुद्ध गझिले 11 अहमदपूर. काऊ कॉर्नरला चेंडू टोलला आहे तो सरळ 6 धावा. सुंदर फटकेबाजी इथे बघायला मिळते. या 6 धावेने धावसंख्या 20. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 5 षटकांचा हा खेळ असणार आहे. सुरेखाचा चेंडू यावेळेस मात्र उजव्या पासून खूपच स्वैर होता आणि पंचांनी तो अतिरिक्त तिसऱ्या पंचाकडे मागणी केलेली आहे. रिव्ह्यू साठी इथे वाईड चेंडू रिव्ह्यू साठी मागणी केली गेली आहे. ओमी चला थर्ड अंपायर चेक करतायत. Didn't hear that. अंपायरचा निर्णय व्हाईट बॉल आहे. सद्दाम दोन्ही सद्दाम. परत एकदा अतिरिक्त चेंडू व्हाईट बॉल. गोलंदाजी करतोय तो अहमदपूरचा सद्दाम आणि फलंदाजी करतोय तो निलंगाचा सद्दाम. मारलाय रे फटका. फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अरे वाह काय कॅच आहे आफताब. खूप सुंदर असा हा झेल आणि मोयन गड्याला आउट केलाय निलंगा संघातल्या. प्यार मोहब्बत धोखा है यारो. क्रिकेट खेलो नाम कमाने का मौका है यारो. खरंच तुम्हाला जर उदगीरमध्ये आपल्या क्रिकेटचा ठसा आपला डंका जर नाव आपल्याला कमवायचं असेल तर आपण या स्टेडियमवरती येऊन खेळून आपल्या या नावाचा डंका आपण अख्खा महाराष्ट्रावर दाखवायचा आहे.
अकबर भाई आता आलेत. खूप गतीने टाकलेला हा चेंडू, समजला नाही. बीट होत आहेत. मारलाय अकबरने, भाईने चेंडू, फटका फसलाय आणि मोहसिन भाई यांच्या हातामध्ये जाऊन बसलाय. दोन महत्वाचे गडी बाद केलेत. निलंगा संघाचे सर्वात महत्वाचे गडी अकबर आणि सद्दाम भाई. आता अकबर भाई यांची जागा घेण्यासाठी येतोय निलंगा संघाचा अष्टपैलू खेळाडू अजीम खतीब. आमच्या महाराजला थोडस सहकार्य करायचंय. महाराजचे शब्द तिखट असतात थोडे. एज लागली, चेंडू खाली राहिला, समजला नाही. रिव्हर्स मारण्याचा होता प्रयत्न, कटर चेंडू निघाला आणि बीट झाला निर्धाव चेंडू. आणि या ठिकाणी षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर निलंगा संघाच्या धाव संख्या झाली ती 22 धावा. पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी संपलाय. पाच षटकांचा हा सामना. मारलाय पट्ट्यानं, पट्ट्यामध्ये आणि 6 धावांसाठी धडक बेधडक असा हा षटकार. श्रीलंका संघाचे अंपायरचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू. वेट 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 डिसिजन मध्ये ट्विस्ट आहे. चेक करायचा चेंडू पिचच्या खाली पडलाय का. पिचच्या खाली जर पडला असेल तर हा चेंडू नो बॉल घोषित करण्यात येईल.
लाईनच्या बाहेर. बॉल आहे हा, वाईट चेंडू. लेन डिलिव्हरी. सन्मान दिनाय. जेवढा चांगला छान चेंडू होता तेवढाच सन्मान वैभव सरांकडनं या चेंडूला देण्यात आला. एज लागला, चेंडू जातोय खलिंबा यांच्या हातामध्ये सरळ. वैभव सरांना बाद केलंय मोहसिन मोमीन यांनी. वैभव सरांची जागा घेण्यासाठी आता येतोय मोहसिन. सद्दाम सद्दाम आमने सामने होते. आता मोहसिन आणि मोहसिन एकमेकांच्या आमने सामने. काय ट्विस्ट आहे. स्टेप आउट करून मारण्याचा होता प्रयत्न, मिडल झाला नाही बॅटला. एकच धाव. या एक धावाने वाढती धावसंख्या झाली ती निलंगा संघाची 30 धावा. थँक्यू डीजे. बीट केलंय आपल्या गतीने मोहसिन मोमीन यांनी. कट केलंय, कटर चेंडू होता. मिस फिल्डिंग, खरं क्षेत्ररक्षण या ठिकाणी गौतम बनसोडे यांच्याकडनं. या 2 धावेने वाढती धावसंख्या झाली ती 32 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर निलंगा संघाच्या धावा झाल्या त्या 32. आता येतोय सद्दाम. ब्लॉक होलचा स्वरूपाचा हा चेंडू मोहसिन पायो यांच्या हातामध्ये. हा चेंडू
टेप आउट करून उडवलाय चेंडू. चेंडू जातो यश क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गौसबाई सुंदर असा हा झेल आणि बाद केलंय मोहसिन यांना. ब्लॉकवर ब्लॉक मारतोय सद्दाम. एक धावेने वाढती धावसंख्या झाली ती 35 धावा. खूपच जकडून ठेवलंय, पकडून ठेवलंय निलंगा संघाला. उडवलाय चेंडू, फटका बसलाय आणि सद्दामच्या हातामध्ये जाऊन बसलाय. गडी बाद झालाय. गोली घेत धोका. विकेट गेलाय. खती बीट केलंय. खूप सुंदर अशी गोलंदाजी. 35 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर निलंगा संघाच्या. खूपच जकडून, खूपच पकडून ठेवलंय अहमदपूर संघाने या ठिकाणी. बॉलिंगला गौतम बनसोडे. सचिन बॉल आहे का? 1 बाउन्स. वेट 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 चेक करतो, चेक करतो. वेट चेक करताय ते इकडे अंपायर. चला चेक करा. ओके ठीक आहे, चेक करतायत. टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. चेक होत आहे या ठिकाणी. अंपायर्स, हा वाईट चेंडू आहे. डोक्याच्या वरून चेंडू जातोय. हा वाईट चेंडू आहे. लेगा अंपायरने थोडस लक्ष देऊन अंपायरिंग करायचे. चुका सगळ्याच अंपायर करणं होतात, त्यासाठीच या ठिकाणी रिव्ह्यू सिस्टम आपण ठेवलेली आहे. वन बाउन्स वाईड.
थोडस वेळ घेऊन डिसिजन द्यायचंय. अंपायर्सना विनंती आहे. बीट केलंय गतीनं. परत एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त धावा या निलंगा संघाला मिळताना या वाईटच्या स्वरूपामध्ये. कठार चेंडू. परत बीट झालाय. परत एक निर्धाव चेंडू. एज लागली. यष्टी रक्षकाकडे चेंडू. थ्रो मारण्याचा प्रयत्न. अंपायरचा डिसिजन नॉट आउट. चला हा नॉट आउट आहे. मारलाय फटका. चेंडू जात आहे वन बाउन्स चौकार. क्रीडा चषक 2024 क्रीडा मंत्री चषक उदगीर. या सामन्याचा आनंद. बॉल टाका जुना. बदलापूरचे सैनिक स्कूल उदगीरचे सहशिक्षक विलास शिंदे सर या सामन्यांचा आनंद घेताना या ठिकाणी त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. प्रेक्षकांना हा सामना आवडत असेल तर थोडस हात वर करून आपला हात दाखवायचाय. कॅमेरामॅनना फोकस करायचंय. कट केलंय. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. फक्त 2च धावा. लास्ट चेंडू. आणखीन एक चेंडू येणं शिल्लक आहे. जोरात मारण्याचा होता प्रयत्न. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. 1च धाव्यावर समाधान मानावं लागेल. कॅमेरामॅनला मी विनंती करतोय आपले प्रेक्षक जे मॅच पाहत आहेत त्यांना एकदा त्यांच्याकडे कॅमेरा फोकस करायचा आहे. आपण पूर्ण उदगीर मध्ये नाही, पूर्ण उदगीर मध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये आपण दिसताय या युट्यूब चॅनलवर. MS स्पोर्ट्स. हाती वरी करायचंय. प्रेक्षक हात वरी करायचे सगळ्यांनी हात वर करून या सामन्याचा आनंद. तुम्हाला खरंच जर हा सामना या स्पर्धेचं आयोजन नियोजन जर आवडलं असेल तर एकदा हात वर करून आम्हाला आमचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद प्रेक्षक. या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. या युट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर आपल्याला
30,000 करायचे आहेत. 29,500 झालेले आहेत. आणखीन 500. नुसतं मॅचच पाहायची नाही तर सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. या सामन्याचा जो सामनावीर असणार आहे त्या सामनावीराचा पुरस्कार प्लस 101 रुपयाचं पारितोषिक या मादलापूरचे आपल्या उदगीर नगरीचे सैनिक स्कूल उदगीरचे सहशिक्षक यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. विलास शिंदे तरी मी तसंच विनंती करतो विलास शिंदे सरांना की आपण इकडे कॉमेंट्री बॉक्स कडे येऊन बसायचंय आणि हा सामन्याचा आनंद आपण या कॉमेंट्री बॉक्स मधून घ्यायचा आहे. रोहन क्रिकेट अकॅडमीचे सर रोहन येनाडले सर यांचं पण मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आपल्यामुळे या उदगीर नगरीमध्ये खूप खेळाडू घडले. असंच आपण या सर्वांना क्रिकेटचा आनंद क्रिकेटचं वेड लावावं हे मी अशी तुम्हाला विनंती करतो. चला परत एकदा पारितोषिक आलेलं आहे गौसाठी. प्रत्येक षटकाराला 101 रुपये. रंगराव पाटील बाजार समितीचे संचालक अक्षयजी भैया पाटील यांच्यातर्फे प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक. खूपच छान. आपले मनापासून आभारी आहे अक्षय भैयाजी, कारण आपल्या खेळाडूंचं उदगीर नगरीमध्ये आलेल्या खेळाडूंचं आपण मनोबल वाढवण्यासाठी जे हे पारितोषिक ठेवताय. चला निलंगा संघाला अहमदपूर संघाला जर हरवायचा असेल तर 46 धावांच्या मध्ये रोखायचं आहे. 5 षटकांमध्ये 46 धावांचं टार्गेट. युनुस मनियारचा चेंडू उडालाय. चेंडूच्या मागे धावतोय क्षेत्ररक्षक. खूप छान असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलेलं आहे. आता आलाय तो स्ट्राईकला अहमदपूर एक्सप्रेस गौसबाई. याला पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला 101 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी. मारलाय फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. बाई 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 हा काय प्रकार. हा तर गुलीगत षटकार. खूपच चोलत गतीचा हा चेंडू. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. एज लागली बॅटची कडा. गौस शेख अहमदपूर एक्सप्रेस त्या ठिकाणी होती. यंगेस्ट खेळाडू
युवा खेळाडू अहमदपूर संघाचा आफताब. शॉट मारलाय पहिल्या चेंडूवर, चेंडू जातोय वन बाउन्स टू बाउन्स चौकार. रिवर्स खेळण्याचा होता प्रयत्न, अयशस्वी ठरलाय आफताब. या षटकानंतर, पहिल्या षटकानंतर अहमदपूर संघाची धावसंख्या झाली ती 13 धावा. आता आलाय तो अनुभवी खेळाडू गोलंदाजीसाठी सद्दाम. ठरेल का महत्वाचं षटक सद्दाम यांचं. लो फुलडा चेंडू होता, चेंडू जाते सरळ वैभव सरांच्या हातामध्ये. हे खूपच छान असं सेलिब्रेशन या ठिकाणी. क्रिकेट खेळ येस लागली. अकबर भाई, खूपच सुंदर असं सेलिब्रेशन या ठिकाणी निलंगा संघाचं.
अब गए चाचा, अब आए उनकी जगह उनके ही भतीजा जुबेर। चाचा भतीजा, चाचा की जगह लेने आए हैं भतीजा जुबेर। सद्दाम भाई ऑन हॅट्रिक। काय सांगता प्रेक्षक, होईल का या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक? अपील होतोय पण चेंडू निर्धाव, हॅट्रिक काही झाली नाही। आपटलेला चेंडू होता, चेंडू फटका फसलाय। नो मॅन्स इन लँड मध्ये हा चेंडू अमरच्या हातामध्ये। 2 धावांसाठी सद्दाम, खूप सुंदर असा हा निलंगा संघातील खेळाडू। खरंच या खेळाडूने आपल्या संघासाठी जादूची कांडी फिरवली। 2 गडी महत्वाचे बाद केलेत। खूप सुंदर अशी गोलंदाजी आणि या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद केलेत। सद्दाम यांच्यासाठी एकदा प्रेक्षकांनी खरंच मनातून जोरदार टाळ्या वाजवायचेत। आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अहमदपूर संघाच्या धावा झाल्या त्या 15 धावा। ऍडव्होकेट एकनाथजी गजिले साहेब या अहमदपूर संघाचे स्पॉन्सर। अठरा चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता। गोलंदाजीसाठी आले त्याचा वैभव सर, महाराष्ट्र पोलीसचे कर्मचारी। क्लिक केलंय हलक्या हाताने, धावा होण्याचे चान्सेस होते। थ्रो थोडासा चुकीचा मिळाला आणि या ठिकाणी एक एक्स्ट्रा धाव चोरून काढली आफताब यांनी। खरंच युवा खेळाडू, चाणाक्ष, चतुर। सफल होऊन मारलेला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या अमरच्या हातामध्ये। महत्वाचा खेळाडू आणखीन एक अहमदपूर संघाचा या ठिकाणी बाद होताना। महागडे ठरणार। आफताब यांची जागा घेण्यासाठी येतोय आता रोहित गायकवाड। युवा पोलीस कर्मचारी बनू शकेल रोहित गायकवाड। गट केलंय, खूपच सुंदर अशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी। 4 धावा वाचवल्यात आपल्या स्वतःच्या संघासाठी।
बॅकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न होता. चेंडू निघाला लो फुल टॉस. बॅटची कडा लागून जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव. चौदा चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता. रेक्वायर्ड रन रेट 12च चालू आहे. जुबीने मारलाय फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. करून टाळ्या वाजवायचंय. सामना आवडला असेल तर चप्पल करून मारण्याचा प्रयत्न होता. जलद गतीने टाकलेला हा चेंडू. एकच धाव. 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. महत्वाच्या 2 षटक कोणासाठी महत्वाच्या ठरतील? फलंदाजांसाठी की गोलंदाजांसाठी? चला मॅच लवकर संपवायचंय. अंधार पडणार नाही याची काळजी घ्यायची. अंपायर्सना विनंती करतोय मी. ए ए सचिन बाहेर आहे तू. बाहुबली ठीक है कमाना. वाह वाह. ये देखते हैं बाल बहुत अच्छा खेल रहे हैं. कितने रन लेते हैं. एक ही रन लिया यहाँ पे सचिन गायकवाड़. मना कर दिया. अच्छी गेंदबाज है यहाँ पर आजिम खतीब. और कीपर का पर चूसते हैं यहाँ पर अकबर सैयद जो कि 1965 से खेलते हुए मैचेस. उनकी उम्र है 55 लेकिन दिल है 55. और बॉल नीचे कर डालेंगे तो नोप करार दिया जाएगा. बॉल को तुम फेंक कर खराब ना करे. चलो अकबर भाई जल्दी लगाओ. बॉल पंक्चर होने की शक्यता है. बार बार अपटने से आजिम खतीब दौड़ना चालू किया. यहाँ पर समझ ना सके कि वो भागा जा रहा है यहाँ पर वाइड गेंद. अपने बड़े बड़े हाथ खोलते हुए सचिन. और यहाँ पर अकबर भाई सोच समझ कर नीचे से बॉल दिए. समझदार है. काफी मैचों का अनुभव है उनको. जो कि विलासराव फाउंडेशन में सेमीफाइनल हारे थे उन्होंने. थोड़ा सा हटाते हुए फील्डर को इधर लॉन्ग ऑफ के लगाते हुए फिर से आजिम खतीब दौड़ना चालू किया. स्टंप को पार नहीं किया अभी. अब कर रहे हैं देखते हैं. फिर भी तैयार किया. ये जा रही है सीधा बॉडी के बाहर. ये 6 रन. हिंग बघ. हिंग बघा. बीएसएल छक्का. हिंग बघा हा षटकार. किडिंग. ये हवा में गेंद. अकबर बॉल नीचे नापते. ओके कोई बात नहीं कोई बात नहीं. खुशी जाहिर करते हुए चलो नेक्स्ट बैट्समैन जल्दी भेजे भाई.
चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे मामा. 9 गेंदों में 13 धावा. अभी भी कुछ कहा जा सकता, पब्लिक बढ़ते हुए यहाँ पर क्या बोलते मामा? बढ़ता हुआ। क्या बोलती पब्लिक? इधर हाथ उठाकर पब्लिक, थोड़ा हाथ उठा भाई। ओके ओके मामा, धन्यवाद। कैमरामैन पब्लिक को फोकस कर रहा है. पब्लिक हाथ उठा के बताने का कौन जीतेगा, कौन जीतेगा मैच, अहमदपुर या नीलंगा. अहमदपुर वाले हाथ ऊपर उठाए, नीलंगा वाले हाथ ऊपर उठाए. बहुत ही बढ़िया, आपका यहाँ पर हमें प्यार मिल रहा है. स्टेप आउट करके मारना चाहते थे फजल, बीट कर दिया है यहाँ पर अजीम रही ने. आजिम खतीब काफी अच्छी बॉलिंग डालते हैं यहाँ पर, समझ आ गया फजल जाने दिया कीपर के दस्तानों में गेंद, फिर दौड़ना चालू किया यहाँ पर। आजिम खतीब दौड़ रहे हैं। ओ फिर से बीट यहाँ पर, समझ ना सके फजल, क्या पहुंचा कीपर के दस्तानों में, जो कि छोटे छोटे हाथ लेकर अकबर कीपरिंग कर रहे हैं। थोड़ा सा सोचते हुए फजल, क्या हो रहा है क्या नहीं, कुछ समझ में नहीं आ रहा, मैं बीट क्यों हो रहा हूं, लेकिन खेलते हैं फजल, देखते हैं क्या करते हैं। मारलाय भावाने, मारलाय, उडवलाय फजल, काय षटकार आहे. आज के दिन की इंपॉर्टेंट ओवर यहाँ पर होने जा रही है. 6 गेंदों में 7 रनों की जरूरत. क्या बोलती पब्लिक, क्या बोलती, निकाल पाएगी अहमदपुर? जानते हैं भाई, होते रहता है, क्रिकेट है, ध्यान छोड़। आएगा बॉल अंपायर, दूसरा ले चलो, टाइम नहीं जी भाई। जान छोड़ दो नाजिम भाई. बहुत अच्छी गेंदा ली, लेकिन यहाँ पर फजल भी कनेक्ट करे और लगा दिया छक्का। 6 गेंदों में 7 रन, रोमांचक मैच होने वाला है ये। पब्लिक अपने जगह पे बैठे, चेंगरा चेंगरी हो जाएंगे अगर उठेंगे तो। बैठो सब जण नीचे। आता आलाय निलंग्या तालुक्यातला गोलंदाज अमर, काय करू शकेल आपल्या संघासाठी? 6 चेंडू मध्ये रोखू शकेल का अहमदपूर संघाला? बघूत काय होत आहे, तुम्ही काय आम्हाला सांगू नका, आम्ही बघला लाव। जान दे छोड़, जाने छोड़। दौड़ना चालू किया अमर, विकेटों को पार किया। उचललाय फटका, फसला कॅच पकडण्यासाठी वैभव सर। महाराष्ट्र पोलीसची फिटनेस आहे बाबा ही, काय सुंदर झेल घेतली आहे वैभव सर। पाच चेंडू बीट करायचेत आणि 7 रन काढायचे अहमदपूर संघाला। 7 धावा काढशील का सद्दाम भावा? हम थोड़ा प्रेक्षकों को नीचे बचाए, सबके दिलों की धड़कन बढ़ चुकी है। अगर किसी को कुछ हार्ट का प्रॉब्लम होगा तो मैच ना देखे, बाद में यूट्यूब पे जाकर देखे मैच। पांच गेंदों में 7 रन की जरूरत है। प्रेक्षकों के दिलों की धड़कन तेज हो चुकी है। यहाँ पर दौड़ना चालू किया अमर, मिस किया यहाँ पर, और यहाँ पर अंपायर का इशारा, विकेट गया। बशीर भाई ने हाथ ऊपर 2 किया। गेंदों पे 2 विकेट। ओ भाई फिर से एक बार हैट्रिक चांस पे अमर। कितने हो गए विकेट? 4 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता। क्या मैच फिरा है यहाँ पर अमर ने? 4 बॉल 7 रन। मोहसिन पायो आए हैं सद्दाम की जगह लेने के लिए। मोहसिन पायो 17 नंबर के खिलाड़ी।
7 विकेट्स. सात विकेट. थाला फॉर अ रीजन. महेंद्र सिंह धोनी थाला फॉर अ रीजन. 7 विकेट और चाहिए रन 7 रन. थैंक यू भैया. और कल की तारीख जो है वो भी 7 ही है. मारलाय भावानं हॅट्रिक चान्स आहे. वो सर्व बॉलच्या खाली येत आहेत. चेंडू जातोय. 1 बाउन्स. वैभव सरांच्या हातामध्ये 2 धावांसाठी. क्या बोलती पब्लिक, क्या होगा? क्या होतंय? 3 गेंदे 5 रन. जनछोड दौडना चालू किया है. फर्स्ट टाइम अमर. या स्पर्धेमध्ये होईल का सुपर ओव्हरचा सामना? रिवर्स मारलाय भावाना फटका. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. परत घेतल्या 2 धावा. मोहसिन पायो असल्या सिच्युएशन मध्ये रिव्हर्स शॉट खेळतोय. खरंच तुला दाद द्यावं लागेल. किती पाहिजे, किती म्हणजे सांगा. 2 बॉल 3 रन. Oh my God, that is match comforting or not? Very important match now, Ahmedpur. Sorry, sir. गेंदे आगे आकर मारने का था प्रयास. ओ भाई, अब मुझे तो 100% डाउट आ रहा है सुपर ओवर के चांसेस का. 1 गेंद 2 रन. क्या बोलती पब्लिक, कैसा हो रहा है मैच? Oh my time घालू नको बना. टाइम घाल नका अंपायर. सुपर ओव्हर झाली तर अजून एक ओव्हर खेळावं लागतंय. चला चला स्टार्ट करायचंय. जाने छोड़. अपने अपने तालुके की बात है, जिले की बात है, लेकिन बहुत जबरदस्त मैचेस हो रहे हैं दोन्ही उस संघ टीम में. लातूर जिल्ह्यातील नामवंत, आपापल्या तालुक्यातील नामवंत संघ. टॉपचे खेळाडू आपल्या तालुक्यातील लातूर जिल्ह्यासाठी त्यांचं योगदान असतंय. निलंगा आणि अहमदपूर. 1 चेंडू आणि 2 धावा. क्या बोलती पब्लिक? सबके दिलों की धड़कन तेज. सब पब्लिक खड़े होके मैच देख रही है. नहीं ना, ऐसा कुछ नहीं करने का. अपने अंपायर उतने अनुभवी नहीं है. खरंच खूप छान अशी गोलंदाजी करतोय अमर आपल्या संघासाठी. 1 चेंडू 2 धावा. सुपर. ओ भाई, गलती हुई भाई, गलती. चुकी है. 100% यहाँ पर 100% यहाँ पर सुपर ओवर लगभग तय थी, लेकिन गलत थ्रो की वजह से यहाँ पर अहमदपूर की टीम ने मैच जीता है. खरंच प्रेक्षकांना जर हा सामना आवडला असेल तर वरती हात करून एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. कॅमेरामॅन फोकस करायचंय. कॅमेरामॅन पूर्ण प्रेक्षकांना फोकस करायचंय. आपण युट्यूब चॅनलवर दिसताय, इसीलिए तो मैं हमेशा कहता हूं नाजिम भाई, प्यार इश्क मोहब्बत धोखा है यारो, क्रिकेट खेलो नाम बनाने का मौका है. अपनी मेहनत से ही बना पहचान, वरना एक नाम के 2 लाखों है इंसान. बहुत ही बढ़िया. अहमदपुर टीम को मैं कांग्रेचुलेशन करता हूं. सीधा सेमीफाइनल में मिलेंगे अभी. हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. इस मैच का मैन ऑफ द मैच विलास शिंदे सर. थँक्यू डीजे, थँक्यू शिंदे सरांना मी बोलत आहे. आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा सामनावीर पुरस्कार मॅन ऑफ द मॅच कोण आहे? सद्दाम शेरा.